मित्रांनो, तुमच्या नजरेला दिसणारा एक आणि एक शब्द हा सत्य आहे आणि विशेष करून मी या ठिकाणी महिलांनी आवर्जून भरा असं का म्हटलेलं आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महिला पण फॉर्म भरू शकतात, पुरुष पण फॉर्म भरू शकतात आणि विशेष म्हणजे संपूर्ण माहिती आपण ऑफिशियली महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती घेऊन जाऊन तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत. फॉर्म कसा भरायचा आहे, फॉर्म कोण कोण भरू शकतो, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक पात्रता काय लागते, या ठिकाणी सिलेक्शन होण्यासाठी नक्की या ठिकाणी अभ्यासक्रम काय आहे, कसा अभ्यास करायचा, कुठून करायचा, ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला आवडल्यास तुमच्या जीवलग ज्याच्यावरती तुम्ही प्रेम करता अशा व्यक्तीपर्यंत आवर्जून पोहोचवा. कारण मित्रांनो, ही साधीसुधी भरती नाही. स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी 40,000 आहे. नंतर वाढत 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 तुमच्या या ठिकाणी 1,00,000पेक्षा जास्त या ठिकाणी तुम्हाला वेतन होतं आणि महाराष्ट्र शासनाची परमनंट सरकारी नोकरी आहे. सुरुवातीला या ठिकाणी आपण काय करूया, सुरू करण्यापूर्वी याचे काही प्लस पॉईंट मी तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्ही ठरवा की नंतर पुढे व्हिडिओ पाहायचा किंवा न पाहायचा. काही प्लस पॉईंट तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वेतन जास्त आहे. 40,000 प्लस या ठिकाणी तुम्हाला वेतन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाची परमनंट सरकारी नोकरी आहे. तिसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी भरपूर महिला मला विचारत असतात की सर अशी कोणती तरी भरती सांगा की ज्यामध्ये कुठेही रनिंग नसेल, कुठेही या ठिकाणी आम्हाला मैदानी चाचणी द्यायला नको, फक्त या ठिकाणी लेखी परीक्षा असेल, अशी मला भरती सांगा आणि ऑफिशियली जॉब असेल, कुठेही आम्हाला या ठिकाणी ड्युटीवरती जावं लागू नये, सीमेवरती लढायला जावं लागू नये. कारण आमच्याकडे छोटी छोटी लहान मुलं आहे, संसार आहे. त्यामुळे आम्हाला असं एक जॉब, ऑफिशियली जॉब महाराष्ट्र शासनाचा परमनंट सरकारी नोकरी असावी, कुठेही आम्हाला या ठिकाणी धावाधाव करावी लागू नये. तर अशा महिलांनी तर आवर्जून फॉर्म भरा. आणि महिला तर फॉर्म भरू शकतात, परंतु पुरुष सुद्धा सर्व या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. पुरुष पण फॉर्म भरू शकतात, महिला पण फॉर्म भरू शकतात. तर हे काय मी याचे तुम्हाला प्लस पॉईंट सांगितले. या सगळ्यांपेक्षा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट म्हणजे मित्रांनो, याची जी परीक्षा आहे ती लगेचच या ठिकाणी ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये होणार आहे. म्हणजे असं नाही की आता फॉर्म भरला 2 वर्षांनी परीक्षा, असं काही नाही. झटकीपट लगेच या ठिकाणी मित्रांनो ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये तुमची परीक्षा होणार. आणि ही परीक्षा मित्रांनो TCS सारखी नामांकित कंपनी घेणार असल्यामुळं मनामध्ये थोडा सुद्धा विचार आणू नका की यामध्ये फ्रॉड होईल किंवा काय होईल. पूर्णपणे लक्ष आपलं शेवटच्या दिवसामध्ये अभ्यासावरती द्या. अभ्यास काय करायचा आहे, तर तुम्हाला जे समोर दिसतं आहे, मराठी व्याकरण करायचं आहे, इंग्रजी व्याकरण करायचं आहे, बुद्धिमापन चाचणी, सामान्यन करायचं, त्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, त्यानंतर या ठिकाणी बॉटनी, झुलॉजी आणि आरोग्यशास्त्र आणि चालू घडामोडी करायचा आहे. त्यानंतर रिझनिंगचा हा सिलेबस पण त्यांनी दिलेला आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल हा अभ्यास मी कुठून करू, तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वीच मी तेही तुम्हाला सांगून देतो की कुठंही धावाधाव करायची गरज नाही. हे शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला ए टू झेड सगळं काही जे जे अधिकृतरित्या त्यांनी सांगितलेलं आहे ते सगळं काही, म्हणजे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला भेटतील, बेसिकपासून PDF नोट्स भेटतील, प्रश्नपत्रिका भेटतील. हे सगळं तुम्हाला फक्त आणि फक्त 250 मध्ये तुम्हाला दिलं जात आहे. तर फॉर्म भरल्यानंतर तात्काळ तुम्ही हे सर्व तुम्हाला मागून घ्या. ऑनलाईन सगळं काही तुम्हाला PDF नोट्समध्ये या ठिकाणी PDF नोट्स भेटतात, व्हिडिओ लेक्चर भेटतात. फक्त 250 मध्ये तुम्हाला हे सगळं भेटून जातं. 7248939071 या नंबरला फक्त 250 फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ सर्व हे स्टडी मटेरियल तुम्हाला दिलं जातं. बॅचमध्ये पण तुम्हाला ॲड केलं जातं. आणि तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की नेमकी ही भरती आहे तरी कोणती, एवढं मोठं याचे प्लस पॉईंट आहेत. तर ही आहे मित्रांनो धर्मादाय आयुक्तालयाची भरती. आता मागच्या कित्येक वर्षापासून ही भरती आलेली नव्हती, आता ही भरती आलेली आहे आणि अपडेटेड या ठिकाणी पॅटर्ननुसार तुम्हाला तयारी करणं गरजेचं आहे. ही संधी देऊ नका, कानाडोळा करू नका. कारण एकदा काही तुम्ही कानाडोळा केला की परत ही संधी कधी येईल त्याची काही शाश्वती नाही. त्यामुळे तुमच्या समोर आहे सरळ सेवा भरती आहे. म्हणजे फक्त एकच परीक्षा, कुठलीही मुख्य नाही, कुठलीही मुलाखत नाही, काही नाही, फक्त एक परीक्षा, डायरेक्ट सिलेक्शन. आणि याला पगार तर तुम्ही बघता मित्रांनो, तलाठी भरती तर लांब सोडा. अशी सरळ सेवेतून मला नाही वाटत की एवढी पगाराची नोकरी तुम्हाला सरळ सेवेतून कोणती पाहायला भेटली असेल. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं वेगवेगळी 5 पदं आहेत आणि 179 जागा टोटल या ठिकाणी आहेत. तर स्टार्टिंग पेमेंट बघा 41,800, 44,900, 41,800, 35,400, 25,500, म्हणजे 40,000पेक्षा जास्त स्टार्टिंग वेतन आणि 1,00,000पेक्षा जास्त या ठिकाणी तुमचं वेतन वाढ होऊ शकते. त्यामुळं अशी संधी सोडू नका. ऑलरेडी जाहिरात आली त्यावेळेस मी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा काय हे सांगितलेलं होतं. पुन्हा एकदा मी तुम्हाला तेच आठवण करून देतो आहे की बाबा या ठिकाणी जर आपण बघितलं तर 11 तारखेपासून याचे फॉर्म भरायला सुरू झालेले आहेत. 3/10/2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. आता बरेच विद्यार्थी म्हणतील सर आम्ही उशिरा व्हिडिओ बघितला. काही विद्यार्थी 4-5 दिवसानंतर फॉर्म बघतील आणि डेट संपून गेली असेल. काही ताण घेऊ नका. मी या व्हिडिओच्या शेवटी अजून एक जाहिरात तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये केवळ 10वी पास विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ते सांगतो, जेणेकरून तुम्हाला अजून तुम्ही उशिरा व्हिडिओ बघत असाल 10-15 दिवसांनी तरी सुद्धा तुम्हाला वेळ भेटावा, तो तरी फॉर्म भरा. ठीक आहे. धर्मादाय आयुक्तालयाचा समजा तुम्हाला नाही सापडला फॉर्म भरायला, काय ताण घेऊ नका. मी
व्हिडिओच्या शेवटी अजून एक तुम्हाला जाहिरात जबरदस्त सांगतो, जे की त्याला सुद्धा एकच परीक्षा असणार, डायरेक्ट सिलेक्शन असणार आहे आणि 10वी पासवरती भरती असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे पेशन्स ठेवा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मग आता हा फॉर्म जो आहे तो या ठिकाणी 3 तारखेपर्यंत तुम्ही भरू शकता धर्मादाय आयुक्तालयाचा. आणि विशेष म्हणजे यांनी परीक्षेचा दिनांक सुद्धा दिलेला आहे, किंवा परीक्षेचा दिनांक जो आहे तो ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये तुमची परीक्षा होणार आहे. कधी? ऑक्टोबर ते नोव्हेंबर. म्हणजे आता जर आपण कमीत कमी जरी धरलं तर 30 ते 45 दिवस. आणि मित्रांनो, जर तुम्ही टू द पॉईंट अभ्यास केला तर काहीच अशक्य नाही. ठीक आहे, टू द पॉईंट जे की मी तुम्हाला देतो आहे 250 मध्ये सगळं काय, TCS कसे प्रश्न विचारतं, काय करतं, आणि यांनी तर अजून सोपं काम केलं. आपलं परीक्षेला काय काय विचारणार आहे तेच सगळं काय डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसामध्ये आपण याच्या भरपूर प्रश्नपत्रिका पण सोडून देऊया. आणि विशेष म्हणजे याचं जे जे घटक आहे ते सगळे तुम्हाला या ठिकाणी A to Z भेटणार आहेत फक्त 250 मध्ये. व त्याच्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपण याच फी मध्ये देणार आहोत. त्यामुळं कुठेही शोधाशोध करायची गरज पडणार नाही. आता फॉर्म भरताना तुम्हाला परीक्षा फी मात्र या ठिकाणी 1000 रुपये ठेवलेली आहे खुल्यासाठी. आणि तुम्ही जर मागासवर्गीय किंवा अनाथमध्ये असाल तर 900 रुपये तुम्हाला परीक्षा फी या ठिकाणी फॉर्म भरताना लागणार आहे गव्हर्नमेंट मार्फत. ठीक आहे, तर या ठिकाणी आता सर्व सरळ सेवा परीक्षेला गव्हर्नमेंट एवढ्या फी घेत आहे TCS IBPS मार्फत. त्यामुळं आपण अभ्यास सुद्धा त्याच सचोटीने करायचा आहे की बाबा फॉर्म भरलेला आहे म्हणजे माझं सिलेक्शन झालं पाहिजे, त्यासाठी आपल्याकडून कोणती कमतरता राहू नये असा या ठिकाणी आपण अभ्यास तगडा करायचा आहे. मग यामध्ये वेगवेगळी पदं आहेत मित्रांनो. या ठिकाणी विधी सहाय्यक आहे, जसे की त्याला तुमचं जर या ठिकाणी लॉचं शिक्षण झालं असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. लघुलेखक आहे, जर तुमचं या ठिकाणी टायपिंग झालं असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. लघुलेखक कनिष्ठ श्रेणी आहे, इथं सुद्धा तुमचं टायपिंग लागतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्याच्यावरती जास्त फोकस केलेला आहे ते पद आहे ते म्हणजे निरीक्षक आहे. कोणतंही तुम्हाला टायपिंग लागत नाही, कुठलाही अनुभव लागत नाही. इथं तुम्हाला लागतं फक्त आणि फक्त काय लागतं निरीक्षक पदासाठी, तर कोणत्याही शाखेची तुमच्याकडे काय पाहिजे आहे, ग्रॅज्युएशन पाहिजे आहे. मग तुमचं आर्ट्स झालेलं असू द्या, सायन्स झालेला असू द्या, कॉमर्स झालेला असू द्या, कोणत्याही शाखेचे तुम्हाला या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालं असेल तर बिंदास तुम्ही फॉर्म भरू शकता. स्पष्टपणे दिलेलं आहे मित्रांनो. 121 पदं सुद्धा सगळ्यात जास्त निरीक्षकसाठी आहेत. त्यामुळे प्रत्येकाने निरीक्षक हा या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. वेतन सुद्धा 35,400 ते 1,12,400 पर्यंत या ठिकाणी तुमचं वेतन असणार आहे. प्रत्येक कॅटेगरीला या ठिकाणी तुम्हाला जागा सुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि पात्रता आणि अर्हता जर आपण बघितलं फक्त ग्रॅज्युएशन दिलेलं आहे. ओके, तर निरीक्षक तर प्रत्येकाने भरा. सोबत वरिष्ठ लिपिक आहे, त्याला तुमचं जर टायपिंग झालं असेल तर वरिष्ठ लिपिकला तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. त्याला टायपिंग विचारलेलं आहे आणि टायपिंग झालं असेल तर आवर्जून भरा वरिष्ठ लिपिकसाठी, कारण तिथं स्पर्धा तुमची कमी असणार आहे. कारण टायपिंगवाले विद्यार्थी कमी असतात हे लक्षात ठेवा. त्यामुळे टायपिंग झालं असेल तर वरिष्ठ लिपिकचा पण भरा आणि निरीक्षकचा पण भरा. आणि टायपिंग नसेल झालं, फक्त ग्रॅज्युएशन झालं असेल तर निरीक्षकचा या ठिकाणी फॉर्म आवर्जून भरा. मग आता या ठिकाणी तुमचं पात्रता पण बसते आहे. मग शिक्षण किती लागतं तर ते पण आपण बघितलं की बाबा या ठिकाणी ग्रॅज्युएशन पाहिजे आहे. वयोमर्यादा किती लागते तर वयोमर्यादा जर या ठिकाणी बघितलं तर वयोमर्यादा लागते या ठिकाणी मित्रांनो कमीत कमी तुमचं 18 वर्ष पाहिजे आहे. आणि जास्तीत जास्त तुमचं या ठिकाणी जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर 38 पाहिजे आहे. तुम्ही जर मागासवर्गीयामध्ये येत असाल तर तुम्हाला 43 वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता, हे लक्षात ठेवायचं. आणि तुम्ही जर दिव्यांग उमेदवार असाल तर तुम्हाला 45 वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. तुमच्याकडे जर खेळाडूचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. आता तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, वय पण बसत आहे, तर मी काय करतोय तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देतोय मित्रांनो. ज्या पद्धतीने मी या ठिकाणी ओपन केलं या पद्धतीने ओपन होईल. तर इथे सगळी तुमची या ठिकाणी माहिती भरायची आहे, जी पण तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव विचारलेलं आहे, वडिलांचं नाव विचारलेलं आहे, आडनाव विचारलेलं आहे, वय विचारलेलं आहे, सगळं तुम्हाला या ठिकाणी नाव भरायचं आहे. नेक्स्ट करत जायचं आहे. जे जे या ठिकाणी विचारलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे पण फॉर्म भरू शकता, लॅपटॉपद्वारे पण फॉर्म भरू शकता. तरी पण काय अडचण आली तर नेट कॅफेद्वारे सुद्धा या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. तर या पद्धतीने ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर लास्ट डेट संपण्या अगोदर तुम्ही आवर्जून फॉर्म भरून घ्या. तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की बाबा ज्यांचं वय बसत नाही किंवा ज्यांचं या ठिकाणी जे उशिरा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी आपण अजून एक भरती सांगूया जे की फक्त 10वी पासवरून असणार आहे. तर ती आहे मित्रांनो GMC मिरज सांगली. ठीक आहे, GMC म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यांच्यातर्फे महाराष्ट्र शासनाची परमनंट सरकारी नोकरी असते ही सुद्धा. तर ही या ठिकाणी आलेली आहे ही भरती. या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथं सुद्धा वेगवेगळी या ठिकाणी पदं आहेत. कक्ष सेवकसाठी या ठिकाणी पदं आहेत. फक्त 10वी पासवरून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. वेतन थोडं कमी आहे, परंतु 10वी ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी जर परमनंट सरकारी नोकरी पाहिजे असेल तर हे या ठिकाणी चांगली संधी तुम्हाला मानता येईल. ठीक आहे, पदं पण चांगली आहेत, या ठिकाणी वेगवेगळी पदं आहेत. तर याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आणि याच्यावरती आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ पण मी तुम्हाला या ठिकाणी पाठवतोय. मग याचा सुद्धा तुम्हाला जर अभ्यासक्रम पाहिजे असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो. एक्झामवाडीकडे अगदी माफक फीमध्ये. अधिक माहितीसाठी या नंबरवर
नंबरवरती तुम्ही काय करू शकता, कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. तुमच्या जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा, म्हणजे याची PDF वगैरे तुम्हाला टेलिग्रामवरती भेटून जाईल. धन्यवाद.